The current I flowing through the loop is as shown in figure. The magnetic field at center O is. हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. या ठिकाणी ती डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. स्ट्रेट कंडक्टर, नंतर सर्क्युलर आर्क आहे, पुन्हा एक स्ट्रेट कंडक्टर आणि पुन्हा सर्क्युलर आर्क आहे. याची रेडियस आर आहे आणि पुढच्याची रेडियस 2r आहे. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड किती असतं ते फाईंड करायचं. ए ऑप्शन दिलेलं आहे 5μ0I डिवायडेड बाय 12r इन डाऊनवर्ड डायरेक्शन. बी ऑप्शन दिलेलं आहे 3μ0I डिवायडेड बाय 8r इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सी ऑप्शन दिलेलं आहे 7μ0I डिवायडेड बाय 12r इन डाऊनवर्ड डायरेक्शन. डी ऑप्शन दिलेलं आहे 7μ0I डिवायडेड बाय 10r इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता या ठिकाणी डायरेक्शन एकच दिलेलं आहे डाऊनवर्ड, म्हणून डायरेक्शन फाईंड करायची काही गरज नाही आहे. आपण डायरेक्ट मॅग्नेटिक फील्ड फाईंड करू. तर आता या 4 ऑप्शनपैकी याचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आता आपण या कंडक्टरला नाव देऊन टाकू. याला फर्स्ट घेतलं, याला सेकंड, हा थर्ड घेतला आणि हा फोर्थ घेतला. पहिला जो कंडक्टर आहे तो स्ट्रेट आहे, दुसरा जो कंडक्टर आहे तो सर्क्युलर आर्क आहे. ओके, तिसरा तुमचा स्ट्रेट आहे आणि पुन्हा चौथा. तर आपण या ठिकाणी यूज करू बायोट अँड सॅवर्ट्स लॉ. या ठिकाणी यूज करू, म्हणून या ठिकाणी लिहितो मी अकॉर्डिंग टू बायोट सॅवर्ट्स लॉ. काय बायोट सॅवर्ट्स लॉ, तर डी बी चेंज इन मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू μ0/4π आयडियल साइन थिटा अपॉन r². आता हा जो थिटा असतो तो कशातला असतो, आर आणि डी एल मधला असतो. ओके, आता आपल्याकडे स्ट्रेट कंडक्टर आहे. पहिलं जर घेतलं तर तो कसा आहे स्ट्रेट कंडक्टर, आणि थर्ड नंबरचा जो आहे तो देखील स्ट्रेट आहे, पण दोन्हीच्या दोन्हीकडून पास होत आहे ओमधून. ओके, मग आपण एक काम करू. पहिले फॉर फर्स्ट स्ट्रेट कंडक्टर, पहिल्या स्ट्रेट कंडक्टरसाठी मॅग्नेटिक फील्ड फाईंड करू. आता अँगल बघा, अँगल किती होणार आहे, 0 होणार आहे, कारण की स्ट्रेट लाईन तीच आहे, आर तिथंच आहे, डी एल पण तिथंच आहे आणि तो सरळ ओमधून पास होतो आहे. बरोबर की नाही. अँगल बिटवीन आर बार अँड डी एल बार इज 0. ओके, म्हटलं स्केलने त्या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट करून देतो. आणि ते साईन 0 जर घेतला तर आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणून जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे पहिल्या कंडक्टरसाठी ती किती असेल, 0. सिमिलरली थर्ड याच्यासाठी पण तो किती असेल, 0. हे बघा इथे अँगल दाखवतो मी तुम्हाला. तर हा स्ट्रेट 90 डिग्री घेऊन टाकू, म्हणजे एकदम स्ट्रेट अँगल भेटेल. ठीक आहे, मी जी लाईन आहे ती कशातून पास होते, ओमधून पास होते, राईट. म्हणून या ठिकाणी जो थिटा असणार आहे तो किती असणार आहे, 0 डिग्री असेल. ओके, त्यानंतर थर्ड नंबरचा जो कंडक्टर आहे तो देखील स्ट्रेट आहे. या ठिकाणी मी 0 डिग्री अँगल मेजर केलेला आहे आणि तो ती जर लाईन पास केली तर इकडून पास होणार डायरेक्टली ओमधून. म्हणून अँगल जो आहे कोणता, आर बार आणि डी एल मधला, तो किती असणार तर 0. मग या ठिकाणी पण अँगल किती असणार, 0 असेल. म्हणून याच्यासाठी जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ती देखील किती असणार, 0च असेल. ओके, तर ही स्केल आपण या ठिकाणी रिमूव्ह करून टाकू. बघा, अँड B3 जो असणार तो देखील किती असणार, 0, कारण साईन थिटा किती आहे, 0 आहे, राईट. आता राहिलं फक्त फोर्थ नंबरचं आणि सेकंड नंबरचं कंडक्टर जे सर्क्युलर आर्क आहे. बरोबर का नाही. मग मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कोणासाठी घ्यायचं, सर्क्युलर आर्कसाठी, ड्यू टू करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क इज गिवन बाय. बघा आता मग मॅग्नेटिक फील्ड जर फाईंड केलं कोणासाठी, सर्क्युलर आर्कसाठी, तर त्याचा फॉर्म्युला आता फॉर्म्युला आधी राईट करून घेऊ आपण. मग बी इज इक्वल टू काय असतो, μ0I डिवायडेड बाय 4πr. आर त्याची काय असणार, रेडियस इंटू थिटा. ओके, थिटा किती तयार होणार तो घ्यायचा आहे. मग आपण एक काम करू. आता सेकंड नंबर आणि थर्ड नंबरसाठी आपण या ठिकाणी सेकंड आणि फोर्थ नंबरच्या कंडक्टरसाठी आपण सॉल्व करणार आहे. फॉर सेकंड नंबरसाठी घेऊ आपण. ठीक आहे, सेकंड कंडक्टर, फॉर सेकंड कंडक्टर
थिटा किती आहे 3π/2 रेडियन 270 डिग्री होणार, बरोबर की नाही. मग जो B2 आहे B2 किती भेटेल तर μ0I डिवायडेड बाय 4πr. आणि आर किती घ्यायचा आता, सेकंड कंडक्टर आहे ना, तर आर एवढी नाही, फक्त याच्यासाठीच घ्यावं लागेल आपल्याला. पण पूर्ण जर एवढा पार्ट घेतला तर त्याची रेडियस 2r आहे आणि खालचं किती r, म्हणजे टोटल जी रेडियस आहे ती किती भेटणार आपल्याला 3r भेटेल. कोणासाठी 4th नंबरच्यासाठी. सेकंडसाठी किती भेटणार तर फक्त rच भेटेल. ओके, आणि rच भेटेल, 3r नाही भेटणार. ओके सॉरी, इथे मी त्याला परत अरेंज करतो. आणि अँगल किती आहे 3π/2, 3rने फक्त r भेटेल तिथं. ओके, आता पुढच्या याच्यात त्याच्यातला कट करून टाकतो, पुढच्या याच्यात काय अडचण येणार. मग B2 जो असेल तो किती भेटेल तर तुम्हाला 3μ0I डिवायडेड बाय, त्यांचं गुणाकार मी डायरेक्ट केलं आहे, पुढच्या याच्यात मी त्याला कॅन्सल करून टाकतो, फक्त 8 घ्यावं लागेल तुम्हाला. ते झालं फर्स्ट इक्वेशन. तसं आता आपल्याला काय करायचं आहे, 4th नंबरच्या याच्यासाठी घ्यायचं आहे. 4th नंबरसाठी जर घेतला तर याची अँगल जो असेल तो किती असेल 90 डिग्री, आणि जी रेडियस असणार आहे ती किती असणार तर 3r इतकी त्याची रेडियस असेल. ओके, मग याच्यासाठी घेऊन टाकू फॉर 4th कंडक्टर. 4th कंडक्टर बघ, आता 4th कंडक्टर जर घेतला तर थिटा जो असणार तो किती असणार π/2 रेडियन इतका असेल. आणि जो B4 असेल तो किती भेटेल μ0I टोटल डिवायडेड बाय 4π. आता इथं r जो आहे तो r नसणार, तो किती असणार 3r असणार. ओके, तर ते वरचं खाली घेऊन टाकू आपण. ठीक आहे, मग एवढी रेडियस आहे ती किती तर 3r इतकं आहे. पण याची वरच्याची रेडियस, मग आता आपण याला चेंज करून टाकू, तर इथं फक्त r असणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ते r, आणि 4×2 किती झाला तर 8 झाला. ओके, तो 24 काढून टाकू, त्या 24च्या जागी आपण काय करणार तर 8 लिहिणार. ओके, 8r. आणि या ठिकाणी जो आहे नवीन पार्ट, तिथं जी रेडियस आहे ती किती येतं 3r, आणि जो थिटा आहे तो किती 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. ओके, आता नेक्स्ट केसमध्ये पाय काय आला कॅन्सल. मग आपला B4 जो भेटेल, B4 भेटेल तुम्हाला μ0I डिवायडेड बाय 4×2 8 आणि 8×3 किती 24. मग या ठिकाणी किती भेटेल आपल्याला 24 भेटून जाईल, 24r. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन सेकंड. आता टोटल मॅग्नेटिक फील्ड जर घेतली तर टोटल मॅग्नेटिक फील्ड या दोघांची काय करावं लागेल ॲडिशन, कारण स्ट्रेट कंडक्टरसाठी तो किती होऊन जातो आहे 0, बरं का नाही. मग आपण या दोघांचीच ॲडिशन करू, मग टोटल मॅग्नेटिक फील्ड at the point at the center, कोणता घेतला सेंटर ओला घेऊन टाकू, सेंटर पॉईंट कोणता घेतला O. ओके, टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर O इज, मग तो काय असेल ते या दोघांची ॲडिशन करा B2 आणि B4ची, कारण की B1 आणि B3 0 आहे. B2 आहे किती 3μ0I/8r आणि B4 आहे μ0I डिवायडेड बाय 24r. हे कुठून आलं तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 पासून, राईट. मग आपण ते लिहू शकतो. आता डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग डिनॉमिनेटर सेम नाही आहे म्हणून आपण काय करणार आहे इथं त्याला सेम करू. ठीक आहे, मग 8ला 24 करायचं तर 3ने मल्टिप्लाय करा, 3ने डिवाइड करून टाका. सेकंड नंबरची टर्म चेंज करायची काही गरज नाही. आता डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, मग आता 3×3 9 μ0I डिवायडेड बाय 24r प्लस μ0I डिवायडेड बाय 24r. आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय करता येईल ॲडिशन. 9 + 1 झाला 10 μ0I डिवायडेड बाय 24r. आता 10 आणि 24 कोणत्या टेबलमध्ये 2च्या 2 5 जा आणि 2 12 जा. ओके, आता याला काही डिवाइड करता येणार नाही, मग याचं आपलं सिम्प्लिफाईड आन्सर येईल 5 μ0I डिवायडेड बाय 12r. हे त्याचं काय असेल फायनल आन्सर. बी झालं तुमचा. ओके, आणि याचं आपलं काय असणार आहे फायनल आन्सर. ओके, मग टोटल मॅग्नेटिक फील्ड किती असणार 5 μ0I डिवायडेड बाय 12r. आता याच्यात डायरेक्शन काढायची काही गरज नाही, कारण की सगळीकडे डायरेक्शन सेम दिलेली आहे. ओके, त्याच्यामुळे काही गरज नाही आहे. प्रत्येक ऑप्शनमध्ये एकच ऑप्शन आहे काय इन डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणून त्याची काही गरज नाही. म्हणून आपलं जे आन्सर आहे ऑप्शन ए सोबत या ठिकाणी मॅच खातं आहे, म्हणून आपलं
ऑप्शन जे आहे ऑप्शन कोणता असणार ए असेल. ऑप्शन ए म्हणजेच काय 5 μ0 I / 12 R इन डाऊनवर्ड डायरेक्शन.